काय मित्रांनो, आपण निघाले आज उज्जैनला. इंटिका फिरावली कधी गरीब नाही आम्ही, मध्यम आहे आम्ही, एवढं गरीब नाही. पैसे आहेत आमच्याकडे जरा खर्च पडता आमच्या आयुष्यात. दारू कधी पिली नाही, पण आता देवासाठी पहिल्यांदा दारू घेतली आपण दारूच्या दुकानावरून. तर गाईज आता आम्ही आलो इथल्या वॉशरूम मध्ये. तुम्हाला दाखवतो इथलं लक्झरियस वॉशरूम. ब्लॉगर मी आहे आणि माझ्यापेक्षा जास्त व्हिडिओ इथं निखिलचा चालू आहेत. तुम्ही बघू शकता इथं प्रत्येक शूट करायला त्याचं झोपून शूट करायला आहे. मॅपच्या वर्षामध्ये राहणार नाही मी आता. मॅपची भरोसा नाही आम्ही का भाई चलो काय आगे काय मित्रांनो, आपण निघाले आज उज्जैनला. चला. सगळ्यात पहिला बाळूमामाचं दर्शन करायला आले होते वडगावात. आता आम्ही आलो कराडमध्ये. कराडचा बघा तुम्ही ब्रिज कसा आहे. बघा सगळी गँग एकटा बसलाय माग कावळे लावण्याची. चला बघूया आपण पुढे काय होते. शेवटी बघा. चला 7 ते 8 पेट्रोल पंप बघितल्यानंतर आम्हाला आता पेट्रोल पंप गावला आहे. आता कुठं आहे आपण माहित नाही. लवकर पोहोचणार आहे पण आपल्या डेस्टिनेशन वरती पोहोचायला आपल्याला अजून 17 तास पाहिजेत. जागा चेंज केली आपण शेवटला. आता हे बघा पसारा बघा, जागा नाही गाडीत. आणि हे म्हणतो त्याने दोघं बसवायची गाडी. तिसरा सीएनजी आहे. चौथा 5 कसा 5 तिसरा सॉरी गाय तिसरा आहे आता येऊ. अजून 2-3 गोष्टी आम्ही बसणार आहे जेवायला. भुका आले जाम, त्यामुळे आम्ही जेवायला बसणार आहे पेट्रोल पंपावरती. परिस्थिती गरीब आहे आमची. इंटिका फिरावली गरीब नाही आम्ही, मध्यम आहे आम्ही, एवढं गरीब नाही. पैसे आहेत आमच्याकडे जरा खर्च पडता आमच्या. मला वाटते आजचा दिवस आमचा सीएनजी भरण्यात जाणार आहे. आता चौथ्यांदा सीएनजी भरावली. सीएनजी भरायला चालू आहे बघा आता. पण सकाळी सीएनजी दिवस गेलाय. आज सुट्टी नाही, ओनली सीएनजी. परत सीएनजी भरायला थांबलोय. धुळेच्या अलीकडे आहे थोडं. झोपायचं नियोजन झालं आहे याच तऱ्हेने. शीट पाडलाय सगळ्या. 10 वाजल्यात. अजून आता आम्ही धुळेमध्ये आहे. धुळेच्या अजून बोर्ड पार करायचा आहे. अजून उज्जैनमध्ये पोहोचायचं आहे आम्ही. पुढे काय होते निखिल ऐकून झालाय. चमकाने घेऊन झालाय घरात. थांबली आम्ही एका ठिकाणी आणि धुकं जास्त पडल्यात. जाम धुकं तुम्हाला दाखवतो कुठे धुकं पडल्यात. पुढचं काय दिसून झालं त्यामुळे आम्ही थांबली जरा एका ठिकाणी. धुकं अशी पडल्यात काय दिसून झाली पुढचं. तर बाहेर गेल्या असली थंड पडल्यात त्यामुळे बाहेर पण जाता येत नाही आम्हाला. गाड्याच निघाल्यात. हे बघा गाड्याच निघाल्यात. हो पण आम्हाला काही रिस्क नको आहे. मग थोडा गेलेलं तिकडे जाऊ. रिस्क नाही लेणे का. तर आम्ही आलो काल भैरव मंदिरापाशी. आयुष्यात दारू कधी पिली नाही, पण आता देवासाठी पहिल्यांदा दारू घेतली आपण दारूच्या दुकानावरून. सगळ्यांनी घेतला आहे देवासाठी. हर हर महादेव. आज घेतली शेवटी दारू देवासाठी. आम्ही काय पित नाही दारू. आमच्या ह्याच्यात बसत नाही दारू प्यायचं. तर देवासाठी लागते त्यामुळे आम्ही देवासाठी दारू घेतली आज देवाला अर्पण करण्यासाठी. तुम्ही काय गैरसमज करून घेऊ नका. रनिंग जास्त झाली त्यामुळे जर पाणी काय लागते गाडीत. आता आम्ही फ्रेश झालोय आणि आता आम्ही निघालोय काल भैरवाच्या मंदिर दर्शनासाठी. आपण दारू पितो मतलब रमजान है. आपण रमजान में विराजे हुए काल भैरव जाती है ना बस में रहती है. तुम्हारे महाकाली जो बस में वगैरह यहीं से आती है काल भैरव से. और यहीं पे मतलब जो उज्जैन में हमारे जितने भी वो शमशान तो यहीं अघोरी बैठ कर पूजा करते हैं, तांत्रिक वगैरह करते हैं. तो काल भैरव का काला धागा वहाँ से मंदिर के अंदर बांध के आने का अपना मनोकामना बोल के. जो भी अपनी मनोकामना रहेगी उसको बोल के अंदर छोड़ के आने का अर्जी लगा के. ये वहाँ से छुड़ा के देंगे काल भैरव से. ये अपने घर के मेन डोर पर लगेगा. घर दुकान गाड़ी घोड़ा कहीं भी उसको भगवान छुड़ा के देंगे मंदिर में से. तो मीठा पैसा घर के लिए मिल जाएगा. फूल भगवान चले जाएगा. आता आम्ही आलोय कमानीजवळ. म्हणजे आता प्रवेश करणार आम्ही आत. आता बघा आता काय चाल तुम्हाला दाखवतो यापुढे. व्हिडिओ शेवट पण बघत राहा. चला. हर हर महादेव. आई अंबाबाईच्या नावानं हर 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 हर. ओम नमः पार्वती पते. हर 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 हर. आमचं
दर्शन खूप चांगलं झाले. आता आम्ही फोटो काढून जाणार आहे इथून बाहेर. चला तर आता आम्ही उज्जैन महाकालेश्वरमध्ये आलोय. आता आम्ही दर्शन करायला जाणार आहे पुढं. त्याला बघा दर्शन कसं होते. आता वाजल्यात 3:30 वाजल्यात आणि ऊन लागाली जास्त. पुढं काय काय होतं तुम्हाला अपडेट. चला आता आम्ही आता आलोय आणि आता भारत माता मंदिर आहे इथं समोर आमच्या. तुम्हाला दाखवतो मी. बघा भारत माता मंदिर उज्जैन मधलं. हे बघा सुंदर दृश्य इथलं मंदिराच्या खालील. अजून इथं काम चालू आहे. हे बघा भारत माता आतली मूर्ती. या मंदिराजवळचा हा कॉरिडोर आहे. आपल्याला इथे संध्याकाळी जायचं आहे. संध्याकाळी खूप भारी व्ह्यू असतो इथं. लाईट वगैरे असतात आणि इथं मूर्ती पण आहे. इथं दिसून झालेलं आपल्याला. तर संध्याकाळी तुम्हाला दाखवतो मी. व्हिडिओ शेवट पण बघा. चला तावले आम्ही खाली. तर नजारा बघण्यासारखा नजारा इथं तुम्हाला दाखवतो मी पुढं. तर लोकेशन एक नंबर आहे. तुम्ही पण उज्जैनला या नक्कीच. इथं यायला बोलावं आल्याशिवाय येता येत नाही. इथं झालंय मागणी पेटवायला येऊ. सुंदर प्रकारचं इथं चित्र काढली आहेत महादेवाची. बघू शकता इथं अतिशय सुंदर अशी प्रकारची दृश्य आहे तिथं. पण जायचं आता पुढं. आपलं आतून दर्शन झाले. फक्त आता आपण फोटोने व्हिडिओ करायसाठी आत निघालोय. एंट्री आपल्याला नाही मिळत तरी बघायला मिळते का. मिळाली तर चांगलंच आहे आपल्यासाठी. तुम्हाला आतून दाखवतो. जेवढं शक्य होईल मला तेवढं तुम्हाला दाखवतो आतून. चला बघूया कुठं काय काय होतंय. आमचं आतून दर्शन झाले. फक्त आत मोबाईल चालत नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही काय काय विषयात. इथून तुम्हाला दाखवतो मी बाहेर कशी दिसते मूर्ती. आम्ही आले बडा गणेश मंदिरमध्ये नमस्कार करायला. अशा तऱ्हेने आम्ही तो प्रसाद घेतला आहे. कुणाला पाहिजे किती पाहिजे तरी घ्या. ए मला द्या रे. 3,000 आहे ती. पडलं. आमचं आतून दर्शन झाले तुम्हाला सांगितलं मी. आता आपण कॉरिडोर फिरणार आहे. आपला प्रसाद घेतलेला आपण प्रसाद पहिला गाडी ठेवूया. गाडी ठेवल्यानंतर प्रसाद आपण कॉरिडोर फिरणार आहे पूर्ण. मी तुम्हाला दाखवतो कॉरिडोर कसा इथला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आम्ही आलोय भोजन करायला भोजनालयामध्ये. महादेवाच्या कृपेने आम्हाला भोजन मिळाले इथं. जय महाकाल. तर गाईच आम्ही आता आलोय कॉरिडोर बघायला. तुम्हाला दाखवतो कसा व्ह्यू इथला. चला तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता. हा ब्रिज आहे. ह्या कॉरिडोरचा हा ब्रिज आहे. तुम्हाला दाखवतो मी पुढं. या साईडला पाणी आहे दोन्ही साईडला. या साईडला पाणी आहे त्या साईडला पण पाणी आहे तिकडं. पुढे ब्रिज आहे तुम्हाला दाखवतो पुढं. हा बघा हा ब्रिज आहे. लाईटिंग पण मस्त आहे इथं. काही शेण आहे इथं. मला थंड वाजायला लागली यायला तेवढ्यात. काय झाली थोडंफार जरा कान गार झाले त्यामुळे जरा असं करणं गरजेचं. तोंडाचं बाष्प झालंय. बाष्प. सुंदर मूर्ती महादेवाची. नमस्कार करून घ्या तुम्ही पण माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो. सुंदर असं दृश्य आहे इथं. मला दाखवतो मी सगळं. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही. कोण कितीही काही बोलत राहिलं तर आपण थांबायचं नाही. तर माणसं किती मागं आहेत. माझ्या माणसं पुढं माणसं आहेत मागं माणसं आहेत. तर आपण थांबलेलं नाही. आपण थांबायचं पण नाही. चला झोपायचं पण नाही. आता फिरल्याशिवाय झोपायचं नाही. तुम्हाला दाखवतो सगळं मी काय काय तिथं. चला बघूया. मग झोपू नका. शेवटून बघा व्हिडिओ मग झोपा निवांत. हा हाय निखिल. तुम्हाला जर हा आवड असेल तर मग कमेंट करा आवडलाय म्हणून. तुम्हाला त्यांची आयडी देऊया आपण. काही विषय नाही. भाव आहे आपला विषय संपला. चला हाय हॅलो कुठून आलाय. लाईक करा कमेंट करा भावाला फॉलो करा. यूट्यूब आहे सबस्क्राईब करा. मग सबस्क्राईब करा. क्लिक बेल आयकॉन फॉर डेली अपडेट्स. स्टे ट्यून. इथे एकापेक्षा एक सुंदर अशा मूर्ती पण आहेत. आणि नजारा पण इथला खूप भारी आहे. तुम्हाला दाखवत राहतो पुढे मी. शेवटून बघत राहा व्हिडिओ. काही विषय नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. मराठी माणूस आहे समजून घ्या. लाईक करा भावाला. तर विषय असं झाला की आमची गाडी जरा बंद पडलेली. त्यामुळं आम्ही नवीन गाडी घेतल्या. मला दाखवतो कशी गाडी आहे ती. ती बघा गाडी. नवीन गाडीत लगेच खरेदी केली आम्ही. जाग्यावर खरेदी केल्या. रेंज रोड घेतल्या डायरेक्ट. आता हा मेड इन इंडिया त्यात. आणि महाकाल हे साथ तू रडने की क्या बात.
आता डोरेमॉनची बिग लाईट आमच्याकडे आहे. बिग लाईट नाही ही मोठं करणार आहे आणि ह्यातून जाणार आहे आम्ही घरला म्हणजे आम्हाला नेक्स्ट आपल्या डेस्टिनेशनवरती. चला जाऊया. आता आम्ही निघालो चामुंडा देवी मंदिराकडे. काय झाल्या वाजल्या 7:30. आम्ही निघालो मंदिराकडे. चला बघूया पुढं. आता दर्शन झालंय आमचं आणि इथनं नजारा भारी दिसतो. तुम्हाला दाखवतो मी नजारा कसा इथनं. सकाळीचे वाजल्यात 7:30 पावणे 8 वाजल्यात. बघाय नजारा कसा इथनं. हे आहे बजरंग बलीचं मंदिर इथलं. जय सियाराम हनुमान मंदिर. जय श्री राम. अल्ट्राटेक सिमेंट आपका स्वागत करता है. भारत का नंबर 1 सिमेंट. हे आहे जैन मंदिर आहे इथलं. सारे बोलो जय माता दी, जय माता दी, जय माता दी. महाअष्टभुजा देवी मंदिर. महादेव मंदिर पण आहे इथं. महादेवाची पिंड आहे दिसते तुम्हाला. कालपासून प्रवास झाला जास्त, चाललो जास्त, त्यामुळे पायाची जरा म्हणजे ताकद आपल्या. तरी पण आम्ही चालत निघालोय कारण चालत देवासाठी आले त्यामुळे तेवढं चालायला पाहिजे. त्यात काय पर्याय नाही. पर्याय म्हणजे विषय नाही त्यात काय. तर बघूया पुढं. आत्ता आहे अन्नपूर्णा महामंदिर, अन्नपूर्णा मंदिर. अजून चामुंडा देवी मंदिर आपल्या पुढं आहे अजून. तुम्हाला दाखवतो मी. चला. अन्नपूर्णा मंदिर. खो खो माता इथे आहे. इथली खो खो माता बघून घ्या, दर्शन करून घ्या तुम्ही. म्हणून ताले चामुंडा देवी मंदिर अजून इथून वरती आहे. चला जाऊया. आता आले चामुंडा देवी मंदिर समोर आहे माझ्या. दाखवतो तुम्हाला मी. जय महाकाल. प्रणव व्हिडिओ वापर. हर हर महादेव. इथे बघाल तेवढं कमी आहे सगळं आपल्यासाठी. आम्ही निघालेलो ओंकारेश्वरला आणि जाताना आम्ही आम्हाला धोका दिलाय आणि वाट दाखवते सरळ. तुम्हाला दाखवतो पुढं वाट कशी आहे बघा. पुढे वाट कशी आहे. ऑफ रोडिंगचं वाट आहे. तुम्हाला दाखवतो थांबा नीट. नाही जाणार. पहिला जा इकडे पुढे जाणार नाही परत गाडी. मुलींच्यावर त्यांचं काम आहे. पावडं जातात पोरं. मी आलोय का मॉलमध्ये. तुम्हाला दाखवतो मॉल इथला कसा आहे तो. आम्ही कोल्हापूरकडे त्यामुळे आम्ही चड्डीवाली. कोल्हापूर बोलते चड्डीवाले आम्ही. काही विषय नाही. चपला विषय. चला जाऊया पुढं. मोठा विषय आहे सगळीकडे. मोठा विषय आहे इथं सगळीकडे. तुम्ही बघू शकताय. बघू शकताय पाणी बघा कुठं आहे हे बघा. हात करते काय कोल्हापूरकडे बोलते सबको बोलते. तर आता इथं बघायचं खूप काय काय आहे. इंडोर सिटीमध्ये आहे आम्ही आता. इंडोर सिटीच्या मॉलमध्ये फेवनिक्स मॉल आहे हा. तर बघा तेवढं कमीत तुम्ही बघू शकता. माझ्या मग काय काय तुम्हाला दिसायला बघायला मिळते इथं. तर आम्ही इथं घ्याली मॅकडॉनमध्ये काय तर खायला मिल घ्याली खायला. तर ऑर्डर बघाली आम्ही. इंडोर सिटी खरं तर खूप मस्त आहे. आणि हे बघा मॉल कसला भारी आहे. एक नंबरचा मॉल आहे इथं. मॅकडॉनल्ड्स बघा कसं आहे. ॲम्बियन्स खतरनाक आहे. काही विषय नाही. आपल्या कोल्हापूरमध्ये असं काय तर पाहिजे. काय विषय म्हणणार काय म्हणणार आहे. कोल्हापूरमध्ये पाहिजे. आहे कोल्हापूरमध्ये पण कोल्हापूरपेक्षा भरपूर मोठं आहे. सिस्टमॅटिक आहे सगळं इथं. तुम्हाला एकाच मॉलमध्ये मिळून जातं. एकामध्ये सगळं इथं. एक आणि एक शॉप आहे इथं. तुमचं ड्रेस असून दे, शूज असून दे, जे आपल्याला थोडा असू दे. हां सगळ्या गरजू तुमच्या इथं सगळ्या एका ठिकाणी आहेत. फायनली हमारी मिल आ चुकी आहे. आता आम्ही खाणार पोट भरून. काय आम्ही निघाले आता मॉल फिरायला. आमची मिल खाऊन झाल्या. चला बघूया मॉलमध्ये काय काय. तर गाईज आता आम्ही आलो इथल्या वॉशरूम मध्ये. तुम्हाला दाखवतो इथलं लक्झरियस वॉशरूम. हे बघा सोन्याची प्लेट आहे इथं. काय सोनं असली सोनं आहे. फेसवॉश आहे इथं. फेसवॉश म्हणतो हे आहे हँडवॉश आहे. लाईटची बघा इथं. हे बघा कोण आहे. दणका विषय इथं. सगळे इकडे नको. इकडे बघून घ्या तुम्ही काय काय आहे सगळं. कसं तुम्ही आज सांगा जरा. हे गाईज
काही शे कुठे राहत आहे कसला नजारा आहे बघा तुम्ही इथून दिसतोय. आता आम्ही आहे 3rd फ्लोअरला आलोय. शेवट आहे सगळं शेवट. तो मला थांबलेलो आणि बाकी सोडून गेले आम्हाला पुढं कुठे गेलं तर शोधायला जातं आम्हाला. कुठं मी सापडायची ती काय माहीत बघूया आपण कोण दिसतं काय. तर आम्ही आता आलो इथं सगळी कपड्यांचे ब्रँड्स आहेत. टोटल A to Z ब्रँड आहे सगळं इथं. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळं ब्रँड आहे इथं काही विषय नाही. तर आम्ही आलो स्टारबक्समध्ये. बघूया आता इथं काय काय आवडतं का आपल्याला. तर आत्ता आम्ही जाऊन आलो स्टारबक्समध्ये. स्टारबक्समध्ये आम्हाला काय आमच्या कशालापर्यंत इथं मागणं नव्हतं असं एवढं होतं बजेट. आमचं बजेट जरा हल्ले त्यामुळे आम्ही काय घेतलं नाही. बजेट ओरडी झाले आमचं आत्ताच. अजून आम्हाला लई फिरायचं आहे. अजून ओमकारेश्वर करायचं आहे आपल्याला. त्यामुळे आपण काय आता ऑर्डर केलेलं नाही कारण आपण आता खाल्ले पूर्ण मिल खाल्लेली मॅकडॉनल्डमध्ये. त्यामुळे आपलं पोट भरले. फक्त आपण बघायला गेलो ॲम्बियन्स आणि कसं आहे आज सगळं. हे बघा आम्ही त्या शॉपमध्ये आलो. कसं ॲम्बियन्स आहे बघा इथला. हे बघा निखिल कपडे टॉप क्वालिटी आहे सगळी. तर आमचं तुम्हाला सांगितलं मी आपलं बजेट नाही तेवढं घेण्याचं. त्यामुळे आपण आता घरला निघाली सर. चला सामाय नाही आता चला. आत्ता आम्ही कुठं होतो आणि आत्ता आम्ही कुठं आहे हे आम्हाला पण कळण झाले. एवढा मोठा हा मॉल आहे. आम्ही कुठं निघाली कुठं आम्हाला जायचं आहे ते पण कळण झाले. गाईत आता आम्ही आली बाहेर आणि बाहेरनं पण खूप सारखं बघायसारखं आहे. तुम्हाला दाखवतो मी सगळं काही विषय नाही. तुम्ही व्हिडिओ शेवटून बघत राहावं काही विषय नाही बाकी. हे बघा मागं बिल्डिंग आहे आणि ही मागं ही आपली गँग आहे. कुठे गेली ही आहे गँग आहे. बघा केवढा मोठा मॉल आहे बघा तुम्ही. संपूर्ण मोठा मॉल आहे एवढा. इकडे पाण्याचा फवारा उडते कसा बघा एवढं. मी तुम्हाला संपूर्ण मॉल दाखवतो. थांबा 1 मिनिट थांबा. तुम्हाला सगळा केवढा मोठा मॉल तुम्हाला दाखवतो. एका सीनमध्ये दाखवतो. म्हणजे जास्त फिरायला मला पण लागणार नाही आणि तुम्हाला पण जास्त वेळ लागणार नाही. चला बघूया कसा मॉल आहे फुल. मी इथून चालवतो इथे हो आपला मॉल. आपला म्हणजे यांचा मॉल. आणि हे बघा केवढा मोठा मॉल आहे. इथंपर्यंत आहे आणि इथंपर्यंत म्हणजे ह्याच्यात दुप्पट आता अजून आहे. इथं एवढा मॉल नाही ह्याच्या आत पण आहे. आमचा आता संपूर्ण मॉल फिरून झाला आहे. आता आम्ही निघाली आमच्या डेस्टिनेशनकडे म्हणजेच ओमकारेश्वरला. चला बघूया. पण विषय असा झाला आहे नेमका गाडी आम्हाला कुठं लावल्या काही आठवण झाली. जी कुठं होता गाडी आम्हाला सापडून झाल्या. गाडी शोधवली आता आम्ही. पार्किंग एवढा मोठा की गाडी स्वतः अवघड झाली आम्हाला. नमस्कार मित्रांनो. आता आपण आलोय ओमकारेश्वरमध्ये. चला आता बघूया इथून काय काय होतंय पुढं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला हे बघा घाट. आपल्या इथं सकाळी यायचं आहे का इथं तुम्ही बघू शकता. इथं गर्दी किती आहे. आत्ता इथं विचारल्यानंतर कळालं की इथं आत्ता आमची काय म्हणजे आमचं दर्शन काय होणार नाही आत्ता कारण खूप गर्दी आहे. त्यामुळे आम्ही दर्शनासाठी सकाळी येणार आता लवकर. निघाली प्रसाद खायला. इथे प्रसाद मिळतोय असं कळाले आम्हाला. त्यामुळे आम्ही निघाली त्या प्रसादाच्या मार्गाने. आत्ता आम्ही इथं भोजन करायला आलो. भोजन करायला भोजनासाठी इथं तिकीट काढा असते. तिकीट काढायला येतं आम्ही इथं काउंटरला. आणि काउंटर तिकीट काढल्यानंतर आम्ही जाणार तिथं भोजन खायला. इथं ह्या काउंटरला तिकीट काढून तर आपल्याला जेवायला जायचं आहे. तर आम्हाला मिळाली कुपन. आलोय आम्ही आत. आता घेऊया आपल्याला भोजन करायला. भोजन आला हे देवाच्या कृपेने लवकर आम्हाला. भोजन करून घेऊया आपण लवकर. इथे यांची थोडीफार माहिती आहे बघून घ्या तुम्ही पण. कधी आलात तर ह्या निर्माणचं पालन करून किंवा या वेळेत या. ही कमान आहे. या कमानीतून तुम्ही आत आलात की इकडे यात्री निवास आहे तुम्हाला बघायला मिळते. हे यात्री निवास आहे आणि इकडं पुढं इकडं त्या पूर्ण कडेला तिकडं भोजनालय आहे आणि हे मंदिर एक आहे. वाजल्यात 5:30 आणि आम्ही आता निघाली ओमकारेश्वरच्या दर्शनासाठी. गर्दी तर खूप दिसाली ती आम्हाला. आता बघा इथं काय काय होतंय. आता आम्ही प्रसाद आणि फुलं घेतली आहेत देवासाठी. आता जाणार नाही आम्ही दर्शनासाठी गर्दी दिसायला खूप. आता आलो आम्ही इथं प्रवेशद्वाराजवळ. आता इथून आम्हाला आज जायचं आहे. गर्दी खूप दिसाली आम्हाला. इथं जास्त गर्दी दिसाल्या. तुम्ही बघू शकता ओमकारेश्वरचं दर्शन करू शकता इथून तुम्ही. आत व्हिडिओ काय चालते का नाही माहीत नाही आपल्याला. पण इथून दिसते आपल्याला मूर्ती आतली. गर्दी लय इथं गर्दी भयानक करते. तरी मला दर्शनाला अजून अर्धा पण तास लागेल. हे बघा गर्दी कशी आहे. अजून इथून वरती जायचं आहे. इथून वरती गेल्यानंतर आणि असा रूट असणार आहे आणि तिथं आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे. हा बघा घाट असा आहे. आता आम्हाला मंदिर दिसायला आलं इथं. हे मंदिर आहे आपल्या इथं जायचं आहे आपल्याला.
आता गर्दी काय जास्त नाही आता आलोय आम्ही ऑफिसवरती. लाईन संपायचं आहे नाव घेऊन झाल्या ती लाईन फुल लाईन आहे इथं सगळी फुल आहे गर्दी फुल आहे सगळी तर आत्ता आम्ही आलोय गाभाऱ्यामध्ये म्हणजे देवाजवळ आलोय. बघूया तर व्हिडिओ काय चालत नाही का आले तरी पण व्हिडिओ काय मिळाला तर व्हिडिओ करूया आपण. चला हा पूर्ण वरचा शिखर आहे ओंकारेश्वरचा आणि इथं बघू शकता तुम्ही इथं लाईन चालू आहे इथनं दर्शनासाठी. हा घाट आहे इथं आणि इथं कसं काय सोडले म्हणजे कसं काय सोडतात काय माहित नाही पण इथं सोडले आपल्याला. एक नंबर इथनं दिसणार व्ह्यू आहे आणि मागचं पण बघा तुम्ही मागणं सगळं आपल्याला दिसते काय काय इथलं घ्यायचं गाव पूर्ण सगळं इथं बघण्यासारखं आहे. 120 फुटाच्या वर जास्त असतं. होय जवळपास 120 फुट उंचीवर वरती आहे ही एवढ्या वरती आहे सगळं. इथं ब्लॉगर मी आहे आणि माझ्यापेक्षा जास्त व्हिडिओ इथं निखिलचं चालू आहेत. तुम्ही बघू शकता इथं प्रत्येक शूट करायला त्याचं झोपून शूट करायला आहे प्रत्येक इथं शूट चालू आहे. जेवढं माझं शूट झालं नाही तेवढं प्रत्येक निखिलचं शूट झाले आज म्हणजे आम्ही जवळपास आलोय तेवढं याचं शूट झाले. थांबवण्याची गाडी घ्या काय म्हणणार तू यावर काय म्हणणार तुझं यावरती काय म्हणू अण्णांचा हात आलेत मध्ये. काय बोला सांगा तुम्ही सांगा कमेंट मध्ये सांगा मला काय बोलायचं त्याला. मी ब्लॉगर असून माझं तेवढं शूट नाही तेवढं ह्याचं शूट आहे ह्याचं शूट केले. स्टार होणार आहे स्टार आहे आपला स्टार आहे निखिल. आयडी काय फॉलो वाटतो तुझं निखिल पाटील फॉलो करा आणि पहिल्याच फोटो बघून गेले गोंड दिसत होता आणि आता कसं दिसतोय. सबस्क्राईब करायला त्याचं काही हे नाही युट्यूब चॅनल आहे त्यामुळे त्या काय भानगडीत पडू नका. शांत स्वभाव शांत आहे दिसायला तरी दिसायला तरी गुंड असला तरी स्वभाव शांत आहे तो. माझा भाऊ लई आहे 23 वर्षाचा सिंगर आहे. सिंगर आहे आतल्या गावातल्या व्हिडिओ तुम्हाला दाखवलं नाही कारण आता व्हिडिओ काय चालला नाही तुम्हाला सांगितलेलं मी. त्यामुळे आतला आपल्याला काय व्हिडिओ फोटो काय घेता आला नाही त्यामुळे आमचं दर्शन झालं सगळं. आता आम्ही निघालो इथून बाहेर. माझ्या मग बघता तुम्ही झुला पूल हा झुला पूल आहे इथला तुम्हाला मी दाखवतो समोरून दाखवतो. मागणं तुम्हाला दिसत असले झुलता पूल आहे हो. झुलता म्हणजे झुला पूल म्हणतात फक्त झुलत नाही हो. काय बघा इथं बरोबर मध्ये ओम आहे आणि हा एवढा मोठा पूल आहे असा. चला पुढचं बाकी सगळे पुढे गेल्यात मी मागं थांबली. चला जाऊया लवकर. आता आम्ही निघाली ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराकडे महादेव मंदिर आहे ते पण. चला जाऊया पुढे काय काय होते बघूया. यांची काही शॉपिंग संपत नाही आज काय ते घेतल्याशिवाय जाणार नाही म्हणजे. आता आम्ही आली ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराकडे. आता इथून दर्शनात दर्शन करून घ्या मंदिराचं. बघू शकता तुम्ही मंदिर कसं आहे. पोरं एवढी अशी झाली सारखं मागे थांबतात सारखं मागे बोलावं जायला लागतं सारखं. काय करा सांगा तुम्ही त्यांचं काय लवकर मिटत पण नाही लवकर काय तर लांबट लावत बसतात 10 वेळा एकच लांबट लावत बसतात. काय बोला सांगा तुम्ही आता इथं गर्दी जास्त आहे ना मला जायला खूप वेळ लागणार आमच्या तेवढा वेळ नाही आता त्यामुळे मग आम्ही मुख दर्शन करून निघालोय. तसं आम्हाला आतून दर्शन करायचं होतं पण यांचं काय लवकर आवडलं असल्यामुळे आम्हाला आता मुख दर्शन करून जायला पाहिजे इथून. आता आम्ही निघाली बोटिंग करायला. जॅकेट बोटिंग मध्ये आता चालू बोट तुम्ही बघ शकता बोट चालू झाली. आता आपण निघाली बोटिंग करायला इकडं. आता जायचं आपल्याला इकडं सगळं फिरायचं आपण आता हे सगळं. इथं बघता तुम्ही संगम झाला आहे तर नर्मदा नदी आणि कावेरी नदीचा संगम होते इथं. हा दिसतो डॅम पुढचा हे ओंकारेश्वर डॅम आहे हो पुढचा. हे आहे इथलं शंकराचार्य. अभी हमारा दर्शन हो चुका है अब हम गाडी के पास जा रहे हैं. यांच्या संग हिंदी बोलून आम्हाला पण आता हिंदी आली आहे. मराठी आमचं आता मराठीचा अवघड आहे आता घरातली काय म्हणतात काय माहिती तिकडे जावं. मराठी आम्हाला बोलायला कळलं तर मराठी बोलायचं का हिंदी बोलायचं अवघड झाले सगळं आता. सगळं अवघडच झालाय. ये हमारी गाडी ही आगे चलो. पोरे एवढी अशी झाली बघा पसंत कसं केलाय बघा. काय झालं तर आम्ही हॉटेल गावले तर आम्ही जेवणार आहे पोटभर. अमरदीप फॅमिली रेस्टॉरंट आहे किती चांगला वाट बघा आपली. फायनली आमचा खाना आलाय आम्ही जेवणार आहे पोटभरून. गाईज तुम्ही बघू शकता गाईज नाही दाखवलं इकडं तुम्ही रस्ता कसा आहे बघा. फोर गेला साईडला अंडरवेट बघणार अंडरवेट बघणार ह्या
दुसऱ्यांदा असं झालं आम्हाला. सा नजारा तुम्हारा अरे क्या ओ बेंचो चुकून जाऊ नका टोर चुकून बघू शकता आम्ही कुठे आता गाडीवर उभारलोय. रस्ता पूर्ण बेकार आहे पुढे. अशा तऱ्हेने गाडीवरती आल्या आम्ही सगळी मागे थांबलोय. निखिल पळा वापस नाही ना गाईज. तर काय जिरले आमची आता पूर्ण. मी आमच्या वर्षामध्ये राहणार नाही मी आता. मॅपची भरोसा नाही आणि का भाई चलो काय तर आता आम्ही घुसणेश्वर मंदिरमध्ये आलोय. 9:30 वाजल्यात संध्याकाळचं. विषय झाला की आत्ताच मंदिर बंद झाले. 9:30 वाजता मंदिर बंद होतंय. आत्ताच का आले की दर्शन बंद झाले. आता आत सोडता येत नाही आम्हाला. आजच जाता येणार नाही आम्हाला. बाहेर आम्ही फोटो व्हिडिओ घेतो. तुम्हाला पण दाखवतो मंदिर कसं आहे. घुसणेश्वर मंदिर ज्योतिर्लिंगपैकी एक मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंगमधलं एक मंदिर आहे घुसणेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर म्हणून. खाली खाली मंदिर आहे एक. पण इथं दरवाजा बंद आहे त्यामुळे आपण इथल्या पायरीलाच नमस्कार करून घेऊया. ते प्रसाद आहे. प्रसाद जरा आम्ही घेणार आहे थोडा. आता प्रसाद आम्हाला मिळाला आहे. नशीब आमचा आहे. तर विषय असा झाला की आमचं भोजन झालं पण आता दर्शन बंद आहे त्यामुळे आम्हाला दर्शन इथं मिळणार नाही. जरा लेट झाल्यामुळे आम्हाला इथं दर्शन मिळणं अवघड झाले. आणि सकाळी दर्शन चालू होते 4 नंतर. 4 नंतर थांबायला आम्हाला एवढा वेळ नाही आमच्याकडं. आणि गाडी पण आम्हाला द्यायची आहे लवकर. हे बघा शिखर आहे हे आपलं. आपल्याला तिथं जायचं होतं करत. तिथं आत कधी बंद आहे सगळं हे. त्यामुळे आपल्याला आता इथं आज जाता येणार नाही. घेतलं आहे थोडं साहित्य कुंकू आणि भस्म घरी सांगितलं घेऊन यायला. त्यामुळे घेतले सगळ्यांनी. दर्शन झाले आमचं. आता आम्ही जाणार आपल्या कोल्हापूरला. सगळं झाले दर्शन. आता शनी शिंगणापूर एक आम्हाला दर्शन मिळालं. ते दर्शन आम्ही करणार. आता आम्ही येणार आपल्या कोल्हापूरला. चला आता थांबायचं नाही. आता पण आपण इथं CNG वर थांबलूया. आता आपल्याला लई पल्ला गाठायचा आपल्या कोल्हापूर पर्यंत. त्यामुळे आपण आता CNG करून घ्यायला लावली. बोला जय श्रीराम. तर काय चहा बंद केलाय मी. त्यामुळे मी घेतल्या कॉफी आणि इन दोघांनी घेतलाय चहा. आपण चहा बंद केला त्यामुळे आपण घेतल्या गरमागरम कॉफी. अशा तऱ्हेने आमची ट्रिप सक्सेसफुल झाल्या. असं की आता आपल्या घरला निघाल्यात. उद्यापासून आपलं रोजचं रुटीन चालू होणार. कॉलेज कामं रोजचं जॉब. हे दिवस विसरणार त्या आयुष्यात कवाच नाही. दिवस चांगले गेले. तर काय आमची ट्रिप सक्सेसफुल झाल्या आता अशा तऱ्हेने. आणि आम्ही गाडीमध्ये जास्त गाडी दिल्या आणि आम्ही निघाल्या आमच्या घरी. आपला आजचा ब्लॉग आवडते तर व्हिडिओ लाईक करा. तुमच्यावर सबस्क्राईब करून घ्या. चला आता थांबायचं नाही.